सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कमर्शियल व घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आज हनुमान जयंती निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम व भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले। धुळ्यातील शिरपूर येथे आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने आयोजकांनी लाकडी भट्ट्यांचा वापर करून जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे। सुमारे 3000 भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते। दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमात यंदा गॅस टंचाईमुळे अडथळे निर्माण झालाय। जिल्ह्यातील इतर अनेक ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून येत असून लाकडी भट्ट्यांचा वापर जास्त वाढलाय। गॅस टंचाईमुळे विवाह सोहळ्यात देखील लाकडी भट्ट्या पेटल्याचे आता दिसून येत आहे। मी महेंद्र भंडारी। दर सालाबादाप्रमाणे हनुमान जयंतीचा आम्ही भंडारा आयोजित करतो, पण या वर्षी गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला हा जो भंडारा आहे 2025 लोकांचा आम्हाला भट्टीवर आयोजित करावा लागत आहे। गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे। मी गणेश माळी। आमच्या इथं दरवर्षी हनुमान जयंती निमित्ताने भंडारा होतो। 10 वर्षापासून आम्ही भंडारा करतो इथं, पण सिलेंडरच्या अभावी आम्हाला लाकडांच्या भट्टीवरती स्वयंपाक करावा लागतोय। त्या निमित्ताने 2000 लोकांचा भंडारा इथं दरवर्षी होतो भंडारा। तर सिलेंडरच्या अभावी आम्हाला सिलेंडर भेटला नसल्यामुळे आम्हाला लाकडांच्या भट्टीवर हे काम करावं लागतंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।